नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघत आहे आनुवंशिकता व उत्क्रांतीचा भाग 3। हा भाग 3 आहे। भाग 1 व 2 ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। त्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि वरती तुम्हाला आय बटन दिसते, तिथे सुद्धा ते उपलब्ध आहेत। तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आनुवंशिकता। आनुवंशिकता म्हणजे काय, जे काही जैविक लक्षणे असतात ते आपल्या जनुकाद्वारे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात, त्याला आपण आनुवंशिकता म्हणतो। ठीक आहे। उत्क्रांती म्हणजे काय, हळूहळू होणारा बदल। त्यानंतर आहे प्रतिलेखन, भाषांतर व स्थानांतर, हे पण आपण बघितले। आपल्याला माहिती आहे डीएनए असतो, डीएनए पासून आरएनए बनतो, आरएनए पासून प्रोटीन बनतात। ठीक आहे, म्हणजे डीएनए पासून आरएनए बनतो, आरएनए पासून प्रथिने बनतात। तर यालाच आपण काय म्हणत असतो, सेंट्रल डोग्मा म्हणतो। मग डीएनए पासून जे आरएनए बनतो याला आपण प्रतिलेखन म्हणतो, आणि आरएनए पासून जे काही प्रोटीन बनतात त्याला आपण भाषांतर म्हणतो। ठीक आहे, हे ध्यानात ठेवा। त्यानंतर आपण उत्क्रांती बघितली। उत्क्रांती म्हणजे काय, तर उत्क्रांती म्हणजे सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल, हळूवार होणारा क्रमिक बदल म्हणजे त्याला आपण उत्क्रांती म्हणतो। ठीक आहे। मग उत्क्रांतीचे पुरावे कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये बाह्यरूपी पुरावे आहेत, म्हणजे प्राण्यांची तोंड किंवा वनस्पतीची पानं ही सारखी प्रमाणात दिसतात, म्हणजे यावरून आपण सांगू शकतो की ती त्यांचे जे पूर्वज आहेत ते कधी समान असतील। त्यानंतर आहे शरीरशास्त्रीय पुरावे आपण इथं बघितले। त्यानंतर अवशेषांगे बघितले, म्हणजे ते असे अवशेषांगे की जे आपल्याला काही उपयोगी नसतात किंवा त्यांची अपूर्ण वाढ झालेली असते, जसं की आंध्रपुच्छ, त्यानंतर अक्कलदाढ, माकड हाड किंवा कानाचे स्नायू, हे काय आहेत, अवशेषांगे आहेत, म्हणजे याचा उपयोग आपल्याला काहीही नाही, पण बाकीच्या प्राण्यांमध्ये यांचा उपयोग आहे। ठीक आहे। त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे, हा भाग 3 आहे, याच्यामध्ये बघायचं आपल्याला पुराजीव विषयक पुरावे। पुराजीव विषयक पुरावे म्हणजे जीवाश्म विज्ञान त्याला म्हणतात। काय म्हणतात त्याला, जीवाश्म विज्ञान। ठीक आहे। आता बघा, तुम्हाला असा प्रश्न पडेल की कोट्यवधी वर्षापूर्वी कोणतेही जीव अस्तित्वात होते, हे आता कसे सांगता येईल। बघा, आता कोट्यवधी वर्षापूर्वी जे काही सजीव अस्तित्वात होते त्यांची माहिती आपल्याला कशी मिळाली, आपण त्यावेळेस होतो का, किंवा ही टेक्नॉलॉजी होती का, तर नाही। मग आपल्याला माहिती कशी मिळाली, तर मित्रांनो याचे रहस्य पृथ्वीच्या उदरामध्ये दडलेले आहे, म्हणजे पृथ्वीच्या आत। कसं बघा, पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात। बघा, अशा वेळेस जे काही आपत्ती येतात त्यामुळे जे काही सजीव असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये गाडले जातात, आणि याचंच कारण असं असू शकते की याच्यामुळे जे डायनोसॉर आहेत, महाकाय प्राणी होता, तो नष्ट होण्याचं कारण सुद्धा असंच काहीतरी असू शकते। या जीवाचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात, आणि जे काही यांचे अवशेष जमिनीखाली गाडले जातात त्यांच्यावर खूप असं वजन पडते, दाब पडतो, त्याच्यामुळे ते तसेच शिल्लक राहतात, सुरक्षित राहतात। यांनाच जीवाश्म म्हणतात। म्हणून यांनाच काय म्हणतो आपण, अशा गाडल्या गेलेल्या सजीवांनाच आपण जीवाश्म म्हणतो किंवा फोसाईल म्हणतो। ठीक आहे। जीवाश्माचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक अंग आहे। बघा, ज्यावेळेस आपण जीवाश्माचा अभ्यास करतो तर हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचा अंग आहे। आता बघा, जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्याचे कार्बन ग्रहण करणे थांबते। बघा, एखादा प्राणी असेल किंवा वनस्पती असेल, ज्यावेळेस ती मृत होते, ठीक आहे, ज्यावेळेस ती मरते त्यावेळेस तिचं कार्बन ग्रहण करणं म्हणजे कार्बन स्वीकारणं ही क्रिया त्याच्यामध्ये थांबते, व त्या शपनापासून त्यांच्या शरीरातील C14 म्हणजे C14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत सुरू होते, आणि कार्बन ग्रहणाची प्रक्रिया थांबल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये एकच शपनाची क्रिया सुरू होते। शपनाची म्हणजे काय, C14 आहे, याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होतो, म्हणजे ते कमी कमी प्रमाणामध्ये होत जाते। C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांची गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत राहते। बघा, C14 ही किरणोत्सारी नसल्यामुळे या दोघांचं जे काही गुणोत्तर आहे C14 आणि C12 हे सतत बदलत राहते, हे ध्यानात ठेवा। एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत्यू झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14 ची सक्रियता व C14 व C12 ची गुणोत्तर काढून कालमापन करता येते।
म्हणजे C14चं संक्रियता किती आहे आणि C14 आणि C12 यांचं गुणोत्तर किती आहे हे करून आपल्याला त्याचा तो किती जुन्या वर्षा अगोदरचा अवशेष असू शकतो हे आपण सांगू शकतो. यालाच कार्बन वयमापन म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? कार्बन वयमापन असं म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्रज्ञ मानववंश शास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्म कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या जीवाश्माबद्दल माहिती मिळवणे सोपे होते. त्याच्यामुळे मित्रांनो त्याचा अभ्यास करून त्या काळची परिस्थिती कशी होती किंवा त्या काळचे प्राणी कशी होते हे त्यांचा आपण अभ्यास करू शकतो. त्यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो. म्हणजे आपल्याला असं समजते की जे अपृष्ठवंशीय प्राणी आहेत त्यांच्यापासून पृष्ठवंशीय प्राण्याचा उदय झालेला दिसतो. बघा आता हे भूस्तर रचना व जीवाश्म आहे. म्हणजे भूस्तर रचना आहे. बघा सर्वात अगोदरचा आपल्याला खालचा थर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला अपृष्ठवंशीय प्राणी आढळतात. कोणते? अपृष्ठवंशीय. ठीक आहे. बघा इथं बी सरीसृप, उभयचर, मत्स्य इथं पण सगळे आपल्याला जे आढळतात हे सर्व पुराजीव महाकल्प आहेत आणि हे सर्व याच्यात जे आढळतात हे सर्व अपृष्ठवंशीय आहेत. ठीक आहे. नंतर हळूहळू बदल होत गेला. त्यानंतर सरीसृप म्हणजे मध्यजीव महाकल्प निर्माण झाले. याच्यामध्ये हे जे प्राणी आहेत हे आपल्याला इथे दिसतात. त्यानंतर पक्षी व सस्तन प्राणी सुद्धा आपल्याला इथे दिसतात. म्हणजे नूतन जीव महाकल्प हे मध्यजीव महाकल्प आणि हे पुराजीव महाकल्प. म्हणजे प्राचीन काळापेक्षा म्हणण्यापेक्षा सर्वात अगोदर पृथ्वीवर अपृष्ठवंशीय प्राणी निर्माण झाले. त्यानंतर हळूहळू मग पृष्ठवंशीय प्राणी निर्माण झाले. यावरून आपल्याला असं लक्षात येतं. चला तर आता परिचय शास्त्रज्ञाचा आपण बघूया. कार्बनी वयमापन पद्धत ही नैसर्गिक कार्बन 14 च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली असून बिलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये विकसित केली. बघा ही किरणोत्सर्गी क्षयावर म्हणजे C14 जो काही किरणोत्सर्गी आहे याचं क्षपन होते किंवा हे याचा ऱ्हास होतो त्याच्यावर ही आधारित आहे आणि याचा शोध लावला होता बिलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये. हे ध्यानात ठेवायचं आहे. यासाठी लिबी यांनी 1960 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यामुळे लिबी यांना 1960 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या पद्धतीने काढलेल्या विविध पदार्थाचे वय रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे जे काही त्यांनी शोध केले ते रेडिओ कार्बन या नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले. आता आपल्याला बघायचं आहे जोडणारे दुवे. खालील चित्रात निरीक्षण करून दिसून आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चर्चा करा. अशा प्रकारच्या इतर काही प्राण्यांची माहिती तुमच्या शिक्षकाकडून मिळवा. इंटरनेटच्या माध्यमातून चित्रे किंवा व्हिडिओचा संग्रह करा. तर बघा मित्रांनो आता इथं बघा तुम्हाला दिसतो डगबिल प्लॅटिपस आहे, लंगफिश आहे व पेरिपॅटस आहे. आता जोडणारा दुवा म्हणजे काय तर हे आपण आता बघूया. बघा जोडणारा दुवा म्हणजे नेमकं काय असते. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्याचा दुसऱ्या दोन भिन्न गटाशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. म्हणजे बघा काही वनस्पती किंवा काही प्राणी यांच्यामध्ये काही शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यांच्यावरनं की ते दुसऱ्या दोन भिन्न गटामध्ये संबंध जोडतात, म्हणून याला आपण जोडणारे दुवे असे म्हणतो. बघा पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलयी प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यामध्ये संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्तभिसरण संस्था आढळते. यावरून पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. बघा आपण पेरिपॅटस बद्दल बोलतोय. पेरिपॅटसमध्ये ॲनेलिडा आणि संधिपाद या दोन्हीही
दोन भिन्न गटाचे जे प्राणी आहेत या दोघांचेही काही लक्षणं आढळतात म्हणजे हे दोघांमध्ये जे काही साम्य आहे हे आपण सांगू शकतो की पेरिपाटसमध्ये असं आहे की ॲनेलिडामध्ये जे काही आढळते तसं त्याच्यामध्ये आढळते. त्यानंतर संधिपाद प्राण्यामध्ये जे काही अवयव आढळतात तसे त्याच्यामध्ये सुद्धा आढळतात. म्हणजे यावरून समजतात की संधिपाद व ॲनेलिडा यांच्यामध्ये जो जोडणारा काय आहे तो दुवा आहे. तसेच डॅगबिल प्लॅटिपस हा प्राणी सुरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो. बघा आता हा प्लॅटिपस काय आहे तर हा अंडी घालतो. तर बघा मित्रांनो, जो प्लॅटिपस आहे हा प्राणी अंडी घालतो आणि दुग्ध ग्रंथी व शरीरावरील केस यामुळे तो सस्तन प्राण्याशी नाते सांगतो. बघा तो अंडी तर घालतोच पण त्याला दुग्ध ग्रंथी सुद्धा आहेत आणि शरीरावर केस सुद्धा आहे. त्याच्यामुळे तो सस्तन प्राण्यामध्ये सुद्धा मोडतो किंवा त्यांच्यासोबत तो नाते दाखवतो. म्हणजे बघा की हा प्राणी दोन्हीकडचे गुण दाखवतो. म्हणजे हा झाला जोडणारा दुवा. त्यानंतर आहे लंगफिश. हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यापासून तयार तर उभयचर हे मत्स्यापासून उत्क्रांत झाले असावे असे लक्षात येते. बघा मित्रांनो, आता लंगफिश हे फिश जरी असलं तरी त्याचे ते काय करतात तर फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात. याचा अर्थ असा होतो की जे सस्तन प्राणी आहेत हे सरीसृप प्राण्यापासून तयार झालेत, हे स्पष्ट झालं. त्यानंतर जे उभयचर प्राणी आहेत म्हणजे जे जमिनीवर राहू शकतात आणि जमिनीवर राहू शकतात हे मत्स्यापासून उत्क्रांत झाले असे आपण सांगू शकतो. त्यानंतर बघा निरीक्षण करा व चर्चा करा. आकृतीत काही प्राण्यांच्या भ्रूणवाढीच्या अवस्थेत काळजीपूर्वक निरीक्षण करा. ही भ्रूण अवस्था आहे. इथं आपल्याला 3 भ्रूण अवस्था दिल्या आहेत. ही पहिली भ्रूण अवस्था, दुसरी आणि तिसरी आणि हे प्रत्येक प्राण्यांची वेगवेगळी दिली आहे. पहिला जो दिलेला आहे तुम्हाला मासा, नंतर सॅलमँडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि शेवटी दिलेला आहे मनुष्य. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला की जो पहिला जो अवस्था आहे या पहिल्या अवस्थेमध्ये तुम्हाला त्या भ्रूणाची आकार म्हणा किंवा त्याचं दिसणाऱ्या गोष्टी म्हणा किंवा प्रारंभिक अवस्था ही आपल्याला सारखी दिसते, बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये मात्र दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणा भ्रूणाची अवस्था आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये बदललेली दिसते आणि तिसऱ्या याच्यामध्ये त्या भ्रूणाची अवस्था पूर्णपणे बदललेली दिसते. यावरून आपण असं सांगू शकतो की जे काही सजीव आहे यांच्यामध्ये साम्य आपल्याला दिसते यांच्या भ्रूण अवस्थेमध्ये. याचा अर्थ यांचा पूर्वज कुठे ना कुठे तरी सारखा असला पाहिजे. त्यानंतर बघा डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपल्याला बघायचा आहे. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्ध केला. बघा डार्विनने काय केलंय की बऱ्याच अशा वनस्पती असतील किंवा प्राणी असतील यांचे नमुने गोळा केले आणि त्यावरनं त्यांनी सांगितलं की सक्षम ते जगतील. सक्षम म्हणजे त्याच्यामध्ये जगण्याची क्षमता आहे, जो निसर्गामध्ये अनुकूलन घडून आणू शकतो किंवा निसर्गासोबत तो अनुकूलन घडून आणतो आणि जो सक्षम आहे जगण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे परिस्थितीचा सामना करण्यासाठी, तर तोच जगू शकतो असं चार्ल्स डार्विनने सांगितलं. डार्विनने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तकही प्रकाशित केले. यांचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतात, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. म्हणजे जे काही जीव असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यासारख्या नवीन प्राण्याला जन्म देतात, हे आपल्याला डार्विन सांगतात आणि हे सत्य पण आहे. हे सर्व जीव एकमेकाशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीवघेणी असते. आणि जे प्राणी असतात जगण्यासाठी काय करतात, त्यांच्यामध्ये एक स्पर्धा असते, ती स्पर्धा जीवघेणी असते. या स्पर्धेस जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो. आता ह्या स्पर्धेमध्ये जो जीव
जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो, निसर्गासोबत अनुकूलन घडवून आणतो, बिकट परिस्थितीत तंग धरून राहतो, टिकतो, तर तोच जगू शकतो, हे असं आपल्याला समजते. तर या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडीतही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवन जगतात, बाकीचे मरतात. त्याच्यामुळे जे टिकले, जे सक्षम आहेत तेच जीवन जगतात आणि बाकीचे मरतात. आणि जे काही जगले ते पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्य संकट नवीन प्रजाती तयार करतात. म्हणजे बघा, आणि जे काही जगले ते जगले याचा अर्थ काय झालं की त्यांनी तिथल्या निसर्गासोबत अनुकूलन घडवून आणलं. त्याच्यामुळे त्यांच्यापासून जी काही संतती प्राप्त होणार आहे, त्यांच्यापासून नवीन सजीव निर्माण होणार आहे, त्यांच्यामध्ये जे वैशिष्ट्य अगोदरच असतील त्याला जी वैशिष्ट्य ग्रहण करण्याची गरज नसणार. डार्विनच्या नैसर्गिक निवडीचा सिद्धांत थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन बऱ्याच काळापासून सर्वसामान्य राहिला आहे, पण नंतर त्यातही काही बाबीबद्दल आक्षेप घेतले गेले. त्यातील काही महत्त्वाचे म्हणजे बघा, आता बऱ्याच काळापर्यंत हे त्यांचा सिद्धांत स्वीकारण्यात आला, पण नंतर त्यांच्या सिद्धांतावर काही प्रश्न उभे करण्यात आले. तर ते प्रश्न कोणते? तर बघा, नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. बघा, आता असं सांगितलेलं आहे की नैसर्गिक निवड, जसं की एखादा प्राणी एखाद्या परिस्थितीत तंग धरून राहत असेल, तो तिथं जगण्याची कौशल्य ते प्राप्त करत असेल, याचा अर्थ असं होत नाही की तो उत्क्रांतीला कारणीभूत असेल, किंवा निसर्ग निवडीचा सिद्धांत हे उत्क्रांतीला कारणीभूत नाही, म्हणजे एकमेव नाही असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर उपयोगी व निरुपयोगी बदलाचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. म्हणजे बघा, जे काही उपयोगी आहे बदल किंवा जे निरुपयोगी बदल आहेत त्याचं सुद्धा स्पष्टीकरण डार्विननी दिले नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, तिसरा, सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. आता जे काही बदल होतात, ठीक आहे, जे काही प्राणी अनुकूलन करतात, हा बदल सावकाश आहे की एकदम होणारा बदल आहे हे पण डार्विनने स्पष्ट केलं नाही. असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मौलाचा दगड आहे. आणि बघा, त्याच्यामुळे डार्विनने जे काही कार्य केलेले आहे ते मौलाचं आहे असं आपण त्याला मानू शकतो. त्यानंतर बघायचं आहे परिचय शास्त्रज्ञाचा. चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. 1882 मध्ये मृत्यू झाला. या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. आपण आताच बघितलं. त्यांनी दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजापासून क्रमाक्रमाने हजारो वर्षाच्या कालखंडानंतर विकसित झाले आहेत. म्हणजे सर्व जे सजीव आहे समान पूर्वजापासून क्रमाक्रमाने हजारो वर्षाच्या कालखंडानंतर विकसित झाले आहेत. या विकासात नैसर्गिक निवडीचे तत्व कारणीभूत ठरले. त्याच्यामुळे काय झालं, निसर्ग निवडीचे तत्व कारणीभूत ठरले असं सुद्धा त्यांनी सांगितलं. आता नंतर आपल्याला बघायचं आहे लॅमार्कवाद. आता लॅमार्कवाद काय आहे? उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीरात बदल होतात. या बदलामागे त्या जीवाने केलेले प्रयत्न वा केलेले आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. बघा, आता लॅमार्कवाद काय सांगतात की जे काही उत्क्रांती होते, उत्क्रांती म्हणजे काय, जे काही प्राण्याच्या शरीरामध्ये जे काही बदल होतो, ठीक आहे, प्राण्याच्या शरीरामध्ये जो काही बदल होतो, या बदलामागे त्या जीवाने केलेले प्रयत्न, म्हणजे ते बदल घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा त्यांचा आळस कारणीभूत आहे. आळस म्हणजे काय, एखादा प्राणी असेल तर त्यानं त्याचा वापरच केला नाही तर तो हळूहळू नष्ट होत गेला, असा सिद्धांत यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियाचा वापर न वापरणाऱ्या सिद्धांत यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन असे म्हणलेले आहे. म्हणजे इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत म्हणलेला आहे. बघा, नंतर त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हणले की पिढ्याने पिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावर पाने खात असल्यामुळे, बघा, जिराफ तो नेहमी त्याची मान ताट करून काय करत असतो, झाडाची पानं खात असतो. त्याच्यामुळे त्याची मान काय झाली, लांब झाली.
ठीक आहे. तसेच लोहाराचे खांदे घनाचे घाव घालू घालू बळकट झाले, जसं की लोहार, त्याचे खांदे बघा नेहमी बळकट आणि मजबूत असतात. कशामुळे? तर तो नेहमी घर घालत असतो. त्यानंतर शामुर्ग, इमू इत्यादी पक्ष्याने पंख न वापरल्यामुळे बघा, शामुर्ग आहे, इमू आहे इत्यादी पक्ष्यांनी पंख न वापरल्यामुळे त्यांचे पंख कमकुवत झाले, म्हणजे त्यांचा आळशीपणा आहे आपल्याला दिसतो. हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. बघा, बदक आहे किंवा हंस आहे हे पाण्यात राहून यांचे पाय कसे झाले? पोहण्यायोग्य झाले. अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना बघा, आता साप काय करतो? बिळात जाण्यासाठी त्याचं अंग काय करतो? सिकुडतो, म्हणजे लहान करतो. अशा वेळेस त्यांनी त्याचे पाय गमावले. म्हणजे हे काही सिद्धांत आहेत जे लॅमार्क यांनी सांगितले आहे. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्य अशा स्वरूपाची असून ती एक पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात. आणि जी काही वैशिष्ट्य जर एखाद्या प्राण्यामध्ये आली, त्यांनी मिळवली, तर ही वैशिष्ट्य काय होतात? तर एका प्राण्यामधून दुसऱ्या प्राण्यामध्ये संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत, द थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लॅमार्कवाद आहे. तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर बघा, परिचय शास्त्रज्ञांचा याच्यामध्ये आपण लॅमार्कवाद यांचा अभ्यास करूया. उत्क्रांतीमागे त्या जीवांचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला. लॅमार्क यांनी काय सांगितलं की उत्क्रांती मागे त्या प्राण्याचे काय असतात? प्रयत्न असतात. मग ते आळशीपणा असो किंवा त्यांचा एखादा परिणाम असो. या फ्रेंच निसर्गशास्त्राने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्य दरम्यान बदलत असते व तुझ्या पुढच्या पिढीमध्ये हे बदल पोचवले जातात आणि पुढील व्यक्ती पिढ्यामध्येही असे बदल घडतात. बघा मित्रांनो, एखादा बदल एखाद्या प्राण्यामध्ये झाला असेल तर तो त्याच्या समोरच्या पिढीमध्ये सुद्धा होतो असं आपल्याला लॅमार्क सांगतात. त्यानंतर बघा, विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे शरीराचा विकास अथवा प्रयत्न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला. बघा, विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे किंवा विकास अथवा प्रयत्न न केल्यामुळे जो ऱ्हास होतो तो आपल्याला मान्य झाला. पण त्याने पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. बघा, पिढी दर पिढी म्हणजे बघा, पिढी दर पिढी म्हणजे काय? जर आता एखाद्या प्राण्याने प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे त्या शरीरात काही बदल झाला तर समोरच्या पिढीमध्ये जाणार की नाही हे मात्र मोठा प्रश्न नंतर उपस्थित राहिला. कारण स्वतःमध्ये घडून आणलेला बदल नव्या पिढीमध्ये दिला जात नाही हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर काय झालं की हे सिद्धांत तपासून पाहण्यात आला. लॅमार्कने जे सांगितलं हा सिद्धांत तपासून पाहण्यात आला. नंतर असं सांगण्यात आलं की जो लॅमार्क यांनी जो सिद्धांत सांगितलेला आहे संक्रमणाचा तो मात्र चुकीचा आहे. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. बघा, सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच काय म्हणतात? संपादित गुणाचा अनुवंश असे म्हणतात. ठीक आहे. आता बघायचं आहे जाती उद्भव, स्पेशिएशन त्याला आपण म्हणतो. प्राणी वनस्पती यांच्यातील विविध जाती उद्भव हा उत्क्रांतीचा परिणाम आहे. म्हणजे वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या आहेत हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. म्हणजे बघा, नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवाच्या गटात जाती असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. त्यांचा आहार, विहार, फलनक्षमता, समागकाळ इत्यादी भिन्न असते. त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्याला भिन्नता आढळून येते. त्यामुळे जातीची वैशिष्ट्य टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. तसेच भौगोलिक पुनरुत्पादित पद्धत कारणीभूत असते. तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादीय अलगीकरण झाल्यासही
कालांतराने जातीबद्दल जातीउद्भव होते. बघा, जातीउद्भव किंवा म्हणजे जाती निर्माण होतात, याच्यामागे जे महत्त्वाचं कारण सांगितलं आहे ते म्हणजे भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल. म्हणजे भौगोलिक बदल आणि पुनरुत्पादनीय बदल हे सांगितलेलं आहे. त्यानंतर बघूया मानवीय उत्क्रांती, ह्युमन इव्हॉल्युशन. बघा, उत्क्रांतीमध्ये अत्यंत साधा एकपेशीय सजीवापासून आज ज्ञात असलेल्या जैवविद्येची जडणघडण झालेली दिसते. म्हणजे प्राण्यांमध्ये आज खूप बदल झालेला आहे. यातील मानववंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्रप्रमाणे आपल्याला देता येईल. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले. बघा, 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनोसॉर नष्ट झाले. त्यानंतर बघा मित्रांनो, लेमूसारखे प्राचीन प्राणी होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये काय झालं, त्यांच्यामध्ये बदल होत गेला, उत्क्रांती होत गेली. त्यानंतर इजिप्तोपिथिकस हा प्राणी उदयास आला. ठीक आहे. त्यानंतर ड्रायोपिथिकस, त्यानंतर रामापिथिकस, त्यानंतर ऑस्ट्रेलियापिथिकस, त्यानंतर कुशल मानव, ताठ चालणारा मानव, निअँडरथॉल आणि क्रोमान्या मानव. तर इथे तुम्हाला दिसते, म्हणजे याचा अर्थ असा आहे की मानवामध्ये हे बदल होण्यासाठी लाखो वर्ष लागलेले आहेत. मानव तयार होण्यासाठी हे इतकं सोपं नाही बदल होणं. उरलेले एपसारखे प्राणी आफ्रिकेत राहिले, त्यात सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांजी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातीच्या प्रगती वेगळ्या दिशेने झालेल्या दिसते. अन्न ग्रहण करण्याची आणि इतर कामासाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागे, म्हणून ते हातवाद्वारे चालू लागले. बघा, अगोदर बघा मित्रांनो, ते 4 पायावर चालायचे, नंतर त्यांना हाताचा वापर करायची गरज पडू लागली जास्त प्रमाणामध्ये, म्हणून मग त्याच्यामध्ये असा बदल होत गेला की ते 2 पायावर चालू लागले आणि हाताचा वापर काम करण्यासाठी करू लागले. ठीक आहे. महत्त्वाचे पॉईंट आपण आता फक्त बघणार आहोत, कारण खूप मोठी थिअरी आहे. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगली नाहीशी होऊ लागली, तेव्हा एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास अशा तऱ्हेने झाला की गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. म्हणजे बघा, जे एपसारखे प्राणी होते, गवताळ प्रदेशात चालताना त्यांना ताठ चालावे लागत होते, कारण समोरचं बघण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तसाच विकास झाला. हाताचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. आणि त्याच्यामुळे असा प्राणी 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आला. मानव सदृश्य प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापिथिकस या एपची. बघा, मानव सदृश्य प्राणी सर्वात अगोदर नोंद आहे त्याची आफ्रिकेमध्ये, तो होता रामापिथिकस. पुढे हा एप आकाराने मोठा झाला, अधिक हुशार, आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. बघा, 40 लाख वर्ष कशाला म्हणतात. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानव सदृश्य प्राण्याची रचना मानव म्हणजे होमो या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्याजवळची असल्यासारखे दिसून येते. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी त्याच्यामध्ये जे काही गुण होते ते गुण आज पण आपल्यामध्ये आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो की तो आपलाच पूर्वज आहे. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर झाला असावा. बघा मित्रांनो, त्यानंतर आहे निअँडरथॉल मानव. हा हुशार होता फार. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याचा अग्नीच्या वापराचा शोध लागला. बघा, 1 लाख वर्षापर्यंत म्हणजे 1 लाख वर्षापर्यंत मानव ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू, म्हणजे 1 लाख वर्ष ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होत गेला. नंतर त्याने आगीचा शोध लावला. बघा, म्हणजे त्याचा मेंदू मोठा झाला, म्हणजे त्याची विचार करण्याची क्षमता वाढली. सुमारे 50,000 वर्षापूर्वी मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झाला होता. बघा, 50,000 वर्षापूर्वी
मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झाला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजेच होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य म्हणण्यायोग्य झाला. म्हणजे त्याला आपण होमोसेपियन म्हणतो. ज्याचा बुद्धीचा विकास झालेला आहे त्याला आपण होमोसेपियन म्हणतो. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. मग त्याच्यामधील पहिला मानव होता ते म्हणजे निअँडरथॉल हा बुद्धिमान मानव म्हणता येईल आपल्याला. सुमारे 50,000 वर्षापूर्वी तो क्रो-मॅगन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. पूर्वी होण्यासाठी त्याला लाखो वर्ष लागली, पण नंतर काही हजारो वर्षामध्ये त्यांच्यामध्ये बदल घडून आला. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती वसवल्या, संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 500 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. 5,000 वर्षापूर्वी 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. लिहिण्याचा शोध लागला म्हणजे इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. बघा हे टप्पे कसे आहेत. 1000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, 500 वर्षापूर्वी इतिहासाचा शोध लागला, 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली आणि आजपर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलो. तरी अजूनही मानव वंशाच्या मुळाच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत, पण अजून पण त्याचा शोध लागला नाही. अजून पण आपण शोध घेत आहे की आपला मूळ कोण असेल. तर मित्रांनो हा आपला प्रकरण संपलेला आहे. स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.